मित्रांनो, संपूर्ण भारतातील लोकांच्या आवडीचे स्टार्टर कोणते आहे असा जर प्रश्न विचारला तर सर्वात आधी उत्तर येतं पनीर चिल्ली। अशी ही पनीर चिल्लीची रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहोत। पनीर चिल्ली बनवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची असते, जेणेकरून आपलं पनीर सॉफ्ट राहील व ते रबरासारखं लागणार नाही। ही महत्त्वाची गोष्ट कोणती हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात पनीर चिल्लीची रेसिपी। तीनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर अशा उभ्या स्लाइसेस मध्ये कापून घ्यायचं आहे। हे तुकडे जास्त जाडे नसावेत किंवा जास्त पातळ असे नसावेत। मीडियम साइज मध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे। पनीर कट करून झाल्यावर त्याला एका बाउल मध्ये ट्रान्सफर केले आहे। काळी मिरी पावडर अर्धा चमचा घेतली आहे। चवीनुसार मीठ, पाव चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा जिंजर गार्लिक पेस्ट। हे सर्व आता हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। दोन चमचे मैदा टाकलाय, एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलाय आणि अर्धा चमचा बेसन पीठ टाकतोय। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळूवारपणे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पनीरचे पीस तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। एका फ्राईंग पॅन मध्ये 5 चमचे तेल घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर हे तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे पीस टाकून ते फ्राय करायला ठेवायचे आहेत। पनीरचा रंग जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवर हे पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाहू शकताय मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर पनीरला आलेला आहे। आता हे फ्राय झालेले पनीरचे पीसेस एका झाऱ्याच्या मदतीने किचन टॉवेल वरती काढून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आपण पनीर हे रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे। फ्रीज मधलं थंड पनीर वापरायचं नाहीये। जर फ्रीज मधलं थंड पनीर वापरलं तर ते रबरासारखं होतं, कठीण होतं आणि ते खायला अजिबात चांगलं लागत नाही। अशाच प्रकारे राहिलेले पनीरचे पीसेस सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत। कांद्याची पात बारीक कापून घ्यायची आहे। सरासरी 1 वाटी होईल इतकी कांद्याची पात आपल्याला लागणार आहे। तसेच एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्क्वेअर शेप मध्ये कापून घ्यायचा आहे आणि ह्या कांद्याच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता 3 वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची घेतल्या आहेत। त्या सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी शेप मध्ये कापून घ्यायच्या आहेत। आता 1 चमचा लसूण बारीक चॉप करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे अर्धा इंच आलं घेतलं आहे, ते सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आता एका फ्राईंग पॅन मध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण चौकोनी शेप मध्ये कट केलेला कांदा टाकणार आहोत। कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेला लसूण आणि चॉप केलेलं आलं टाकायचं आहे। आलं आणि लसूण थोडंसं फ्राय झालं
की त्याच्यामध्ये चौकोनी शेपमध्ये कट केलेली आपली शिमला मिरची टाकायची आहे आणि ती सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. फ्राय करत असताना कांदा आणि शिमला मिरचीचा कलर थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून सोया सॉस टाकायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी स्प्रिंग ऑनियन ऍड करायचा आहे. यानंतर 1 वाटी टोमॅटो सॉस, अर्धी वाटी ग्रीन चिली सॉस, अर्धी वाटी रेड चिली सॉस या प्रमाणात टाकून घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालून हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मध्ये अर्धी वाटी पाणी घालून ती पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकली की आपली पनीरची ग्रेव्ही घट्ट होऊ लागते. ती एकदा का थिक व्हायला सुरुवात झाली की आपले पनीरचे पीसेस त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. पनीरचे पीसेस ऍड केले की आपली तयार केलेली ग्रेव्ही त्याला व्यवस्थित लागेल या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. एकदा पनीर ऍड केलं, खूप जास्त वेळ शिजवायचं नाहीये. हार्डली 2 ते 3 मिनिटात पनीर गरम होईल इतपत शिजवायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ही रेसिपी मीडियम फ्लेमवरती केलेली आहे. गॅसची फ्लेम खूप कमी नसावी किंवा खूप जास्त हायही नसावी, जेणेकरून आपलं पनीर कठीण लागणार नाही किंवा रबरासारखं लागणार नाही. आता तुम्ही पाहू शकताय आपलं पनीर चिल्ली स्टार्टर रेडी आहे. अशा प्रकारे पनीर चिल्ली बनवल्यास ती दिसायला व चवीला सुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा. आता ही पनीर चिल्ली एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पांढरे तीळ आणि स्प्रिंग ऑनियननी त्याला गार्निश करून घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.